नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. धनगर समाजासह सर्वच बहुजनांना न्याय भाजप सरकारनेच दिला. प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचे प्रतिपादन. प्रस्थापित पक्षांनी वंचितावर कायमच अन्याय केला आहे, सुजात आंबेडकर यांचा आरोप. वंचित बहुजन आघाडी अजून बाल्यावस्थेत, मच्छिंद्र सत्ते यांची टीका. अक्कलकोटमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. विषारी औषध पिऊन युवकाची आत्महत्या. आणि अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजासह सर्वच बहुजन समाजाचे जे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न गेल्या 5 वर्षाच्या काळात भाजप सरकारनेच बऱ्यापैकी मार्गी लावले आहेत. यामध्ये धनगर आरक्षणासाठी सादर केलेले प्रतिज्ञापत्र, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, अण्णाभाऊ साठेंचे स्मारक, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव यासारखे प्रश्न भाजप सरकारने तडीस नेले आहेत. त्यामुळे सर्वच बहुजनांच्या प्रश्नाला भाजप सरकारने न्याय दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केले. नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे आयोजित सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी नामदार शिंदे म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही इतर निवडणुकांसाठी नसून देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाला पुन्हा नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. मोदींच्या नेतृत्वात गत 5 वर्षात सर्वसामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची ताकद मिळाली आहे. देशातील भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात आला असून पारदर्शकता वाढली आहे. राज्याच्या इतिहासात जलसंधारण खात्याने राबवलेली जलयुक्त शिवार ही योजना अतिशय पारदर्शकतेने राबवली. याचा दुष्काळ निवारणासाठी मोठा फायदा होणार आहे. सोलापूर जिल्हा जलयुक्त शिवार योजना राबवण्यात अग्रस्थानी असल्याने आपल्याला याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या प्रचारार्थ आज नंदेश्वर येथे सभा आयोजित केली. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद होता. निश्चित स्वरूपामध्ये फार मोठ्या मताधिक्याने जय सिद्धेश्वर महाराज हे निवडून येणार आहेत. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकारने जे कामं केले, जे लोकांच्या मनातली कामं, ज्या लोकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेली आहेत. मला वाटतं ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा देणारी घरकुलाची योजना असो, गॅसची योजना असो, ग्रामीण भागातील रस्ते असो, त्याचबरोबर कर्जमाफी असो, रब्बीचा खरीपाचं अनुदान असो, दुष्काळाचं अनुदान असो, त्याचबरोबर पंतप्रधान सहायता जे अनुदान दिलेलं आहे त्या अनुदानांचा थेट शेतकऱ्यांना लाभ असो, अशा प्रकारच्या अनेक योजना या शेतकऱ्यांपर्यंत, ग्रामीण भागातील जनतेपर्यंत, युवकांना देखील शिक्षणामध्ये असेल, युवकांना देखील पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून अशा अनेक योजना ज्या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सरकारच्या माध्यमातून आमची प्रगती झाली पाहिजे, आम्हाला दिलासा मिळाला पाहिजे, एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, अशा प्रकारचे सर्व व्यवहार करत असताना या देशातल्या पंतप्रधानाने, राज्यातल्या मुख्यमंत्री महोदयांनी या सर्वांनी मिळून आपल्या सरकारच्या माध्यमातून गोर गरीब, दीन दलित, उपेक्षित, वंचित लोकांना न्याय देण्याची भूमिका आणि मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका आणि समान न्यायाची भूमिका जी केली ती निश्चित स्वरूपामध्ये या मतदारसंघामध्ये जय सिद्धेश्वर महाराज हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह कमळ आहे. निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मोठ्या मताधिक्याने हे जय सिद्धेश्वर महाराज निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. मी सकाळपासून या दौऱ्यात आहे. लोकांचा मोठा प्रतिसाद आहे. सर्व नेते एक दिलानं एक मताने काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर वंचित आघाडीमध्ये गेले, बीजेपीला काय बसणार? एक असं आहे की निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे. शेवटी निवडणूक आता कोण कुठून निवडणूक लढवतोय, त्यांचा काय अजेंडा आहे, हा पक्ष स्वतंत्र आहे. स्वतंत्र पक्षाचे स्वतंत्र विचारधारा आहे. त्याच्यामुळं त्यांनी केलेलं कार्य आणि लोकांमध्ये जात असताना त्यांना त्यांची शक्ती आजमावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उमेदवारी केलेली आहे. परंतु महायुतीचा
जोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यावेळेस तोपर्यंत तो आमचा विषय होता. परंतु आता ते वंचित आघाडीतून उभा राहिले, त्याच्यामुळे ते आता स्वतःचं जे आजमावत आहेत, लोकमत आजमावत आहेत, ते त्याच्यामुळं त्या निवडणुकीमध्ये सांगलीत काय होईल ते त्यांनाच माहिती. प्रस्थापितांना वंचित घटकावर आजवर फक्त अन्यायच केला असून बहुसंख्य असणारा समाजातील वंचित वर्ग आजही मागासच आहे. म्हणूनच वंचितांना सत्ता केंद्रामध्ये आणण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडी हा पक्ष स्थापन केला असून आता वंचित घटकांनी जागे होण्याची वेळ आली आहे, अशा प्रकारचे मत त्यांनी बेगमपूर तालुका मोहोळ येथे कॉर्नर सभेत व्यक्त केले. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हद्दपार केले पाहिजे. राजकारण हे क्षेत्र आजवर केवळ प्रस्थापित घराण्यांनीच मक्तेदारी होऊन बसली आहे. वर्षानुवर्षे या घराण्यांनी सत्ता उपभोगली आहे. केवळ वंचितांच्या जीवावर मोठी झालेली ही घराणे शाहीची मक्तेदारी मोडण्यासाठी विस्थापितांनी आता सज्ज झाले पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीने घराणेशाही पोचली तर भाजप हा शेतकरी, दलित, वंचित, मुस्लिम यांच्या जीवाशी खेळत आहे. भाजपाला वेळीच रोखले नाही तर देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल होईल. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेत पाठवले पाहिजे. त्यासाठी समाजातील सर्वच वंचितांची वज्रमुठ कायम अबाधित ठेवली पाहिजे. ज्यांनी सत्तेत केवळ आजवर स्वप्नच पाहिले आहे ते सत्यात उतरवण्याचे काम फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकणार आहेत आणि म्हणून त्यांना सोलापूर मतदारसंघातून निवडून देण्यासाठी सर्वांनी एकी करणे गरजेचे आहे, अशा प्रकारचे विचार त्यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीला मान्यता मिळून 1 महिना झाला आहे. त्यामुळे ही आघाडी अजून बाल्यावस्थेत असून मोदी सरकारला बाजूला करण्याची ताकद या आघाडीत नाही, असा आरोप दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी सोलापूर येथे बोलताना व्यक्त केला. सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ ते दौऱ्यावर आले होते. सकाळी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक सकटे यांनी आपले मत मांडले. कमी वेळेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रात उभी केली. त्यांनी भारिपच्या माध्यमातून काम केल्यामुळे बहुजन समाज त्यांच्याबरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे. पण शहा व मोदी सरकारच्या धोरणाला बाजूला करण्याची ताकद वंचित आघाडीमध्ये नाही. फक्त महाराष्ट्रापुरता विचार करून चालणार नाही. मोदी यांना हटवायचे असेल तर देशभर ताकद उभी करावी लागणार आहे, असे सकटे म्हणाले. भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर यांच्या वक्तव्यावर प्राध्यापक सकटे यांनी टीका केली. ते उच्च विद्याविभूषित असताना मानसिकता दैववादी आहे. याबाबत आश्चर्य वाटते. मीच देव आहे, मी बोलणारा देव आहे, असे त्यांचे वक्तव्य पाहिले तर ते मठाधिपती आहेत का, अशी शंकाही वाटते. सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ 10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अक्कलकोट येथे होणार असल्याची माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली. सभा दुपारी 3 वाजता बस स्टँड जवळील मल्लिकार्जुन मंदिर परिसरात होणार आहे. या सभेची तयारी करण्यात आली असून सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अन्य भाजपचे नेते मंडळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे अक्कलकोटमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यानंतर आता ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी येत आहेत. अज्ञात कारणावरून युवकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना आलेगाव तालुका सांगोला येथे 9 एप्रिल रोजी घडली आहे. विजय आनंदा खटकाळे वय 22 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 12:30च्या सुमारास विजय आनंद खटकाळे हा फोन उचलत नसल्याने त्याचे नातेवाईक शोधाशोध करीत होते. यावेळी भारत दिवसे, रोहित मोरे, ज्ञानेश्वर दिवसे, राजेंद्र मोरे, पांडुरंग बाबर यांनी आजूबाजूच्या शिवारामध्ये विजय याचा शोध घेतला. शोधाशोध सुरू असतानाच आलेगाव ते कडलास रोडवरील गुळवे वस्तीजवळ विजय हा पडलेला आढळून आला. मोटरसायकल देखील त्याच्या जवळच पडलेली आढळून आली. यावेळी त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्याने कोणतेतरी विषारी औषध पिलेले दिसून आले. त्याचा श्वासोच्छ्वास चालू असल्याने उपचारासाठी सांगोला येथील दवाखान्यात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत भारत दिवसे यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला मोटरसायकलवर रत्नागिरीपर्यंत पळवून नेल्या प्रकरणी सुरेश बिरुंगे राहणार सोड्डी तालुका मंगळवेढा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सुरेश बिरुंगे यांनी दिनांक 7 रोजी दुपारी 2 वाजता पोट येथील शेतामध्ये जनावरांना चारा टाकण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मोटरसायकलवर घेऊन कोल्हापूरपर्यंत गेला व आरोपीने पुढे एसटी बसने रत्नागिरीला गेला.
पीडित मुलीच्या वडिलांनी रत्नागिरी पोलीस स्टेशनला सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर ईमेलद्वारे मंगळवेढा पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर हे करीत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. धनगर समाजासह सर्वच बहुजनांना न्याय भाजप सरकारनेच दिला. प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचे प्रतिपादन. प्रस्थापित पक्षांनी वंचितावर कायमच अन्याय केला आहे. सुजात आंबेडकर यांचा आरोप. वंचित बहुजन आघाडी अजून बाल्यावस्थेत, मच्छिंद्र सकटे यांची टीका. अक्कलकोटमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. विषारी औषध घेऊन युवकाची आत्महत्या. आणि अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.